हाय हॅलो नमस्कार. तर तिरुमला तिरुपती इथे आज आमचा तिसरा दिवस आहे आणि आज फायनली आमचं दर्शन होणार आहे. जे मेन मंदिर आहे बालाजीचं, तिथे आज आम्ही दर्शन करणार आहोत. सकाळी लवकर उठलो, मग आम्ही ब्रश वगैरे केला आणि जे तिथे केस आपण दान करत असतो तिथे गेलो आम्ही. केस वगैरे सर्वांनी दान केले. अच्छा, आरूचं मला बरेच जणांनी मी रील टाकल्यावर विचारलं होतं की त्याने केस का नाही दान केले, तर त्याच्या कॉलेजमध्ये कॅप अलाऊ नाही आहे त्याला, असं तो म्हटला. त्यामुळे त्याला केस त्याने तिथे ठीक आहे दिले, दान केले. 3दा जसं आपण लेडीज देतो त्यावेळी 3 बटा त्याच्या काढून घेतल्या. तर ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही, नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तेव्हा त्याचंही करता येईल. आणि मस्त छान असं तयार झालो. साऊथचा लुक केला होता सर्वांनी. आता इथे गेल्यावर हा लुक तर आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे सर्वच जण करतात आणि छानही वाटतो इथे हा लुक. तर हे बघा तिघेजण खूप छान दिसत होते खरं तर, अण्णा स्टाईल. आणि मग आम्ही नाश्ता केला सर्वात आधी इथे. आणि इथली चहा जर म्हणाल ना तुम्ही, एवढा मस्त चहा होता ना, खूप आस्वाद घेतला. फिल्टर टी भेटते इथे. तर पास असल्यामुळे आम्हाला कमी वेळ लागणार होता. जे 300वाले पास आहेत ना ते काढले होते आम्ही. आणि आम्हाला सांगण्यात आलं होतं की 11पर्यंत दर्शन रांगेत उभे राहा. तर आम्ही 10पर्यंत तिथून निघलो होतो, कारण तिथे पोहोचता पोहोचता वेळही लागणार होता. आणि बऱ्याच दूर होतं, जिथे आम्ही थांबलो होतो ना तिथून भरपूर दूर होतं. जी दर्शन लाईन आहे ना ती दूरच होती. त्यामुळं पटकन निघालो आम्ही. आणि इथे गंध वगैरे लावून घेतला आहे. आता या नामाशिवाय किंवा हे तिलक लावल्याशिवाय हा लुक कसा पूर्ण होणार, हो की नाही. जसा आहे ना पूर्णपणे तो लुक तसा वाटला पण पाहिजे. आणि खूप दिवसांची इच्छा होती खरं सांगायचं तर, आणि माझा या पद्धतीने लावला आहे त्यांनी. आणि खूप खुश होतो आम्ही. आणि खूप दिवसानंतर जीपमध्ये देखील बसलो. आता मंदिरापर्यंत म्हणजे दर्शनला जी लाईन होती ना तिथे जाईपर्यंत थोडंसं दूरच होतं ते, म्हणून मग या जीपमध्ये बसलो आणि तिथपर्यंत गेलो. म्हटलं चला मुलांनाही बसवावं, कारण त्यांनी आपण लहानपणी पाहिले याच्यामध्ये बसलोय आपण, खूप प्रवास केलेत आपण, पण मुलांनी कधी याच्यामध्ये प्रवास केला नाही. म्हटलं चला त्यांचाही बसणं होईल. तसं तर रिक्षा वगैरे चालतात तिथे, पण म्हटलं याच्यामध्ये जाऊया आपण, म्हणजे त्यांनाही तो आनंद जो आहे तो आपण लहानपणी घेतलेला तो घेता येईल. तर आता आम्ही दर्शन रांगेत निघालो आहोत आणि गर्दी थोडी कमीच आहे. तर हे पास जे आहे का ती लाईन आहे, जनरल लाईन वेगळी आहे. आणि जनरल लाईननी जर तुम्ही दर्शन करणार असाल तर तुम्हाला 7, 8, 9, 10 घंटे किंवा 1 दिवस देखील पूर्णपणे लागू शकतो. आता त्या गर्दीवरती आहे तिथे. आणि आम्ही ज्यावेळी गेलो होतो आमचे 3 ते 4 तास लागले होते आम्हाला, म्हणजे 3 तासातच आमचं दर्शन झालं होतं. आणि 3 तासामध्येच आम्ही मंदिराच्या जो गर्भगृह आहे तिथून बाहेर पडलो आहोत. तर इथेच आता पुढे गेल्यावरती मोबाईल आपल्याला जमा करावे लागतात. तर आम्ही बाकीचे मोबाईल तर आम्ही रूमवरच ठेवले होते. मी एक मोबाईल माझा घेतला होता, का तर मला शूट करायचं होतं म्हणून. पण अर्ध्यापर्यंत आम्ही गेलो आणि तिथून मग मोबाईल जो आहे तो ठेवून दिलेला आहे. आणि दर्शन करून बाहेर आल्यानंतर परत साहेब गेले आणि ज्या लॉकरमध्ये आमचे मोबाईल जमा केले होते तिथून घेऊन आले. आणि इथे मग जे फोटोशूट म्हणजे खूप करता आलं नाही आम्हाला खरं सांगायचं तर, कारण ऊन जर एवढं होतं ना आणि दुपारचा टाईम होता तो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निघायचं होतं, कारण आमची ट्रेन होती रात्री तिरुपतीमधून. तर साहेब जरा गडबडच करत होते आणि म्हटलं चला काही फोटो काढून घ्यावेत पटपट. आणि हाच तो एरिया आहे जिथे तुम्ही नेहमी फोटो जे असतात ना, लोक बालाजीला गेल्यावर व्हिडिओज आहेत, फोटो आहे जे काढतात, तोच तो एरिया आहे. आणि इथे थोडंसं पूजा वगैरे केली मी. जो दिवा असतो ना लावायचा असतो, आपल्या फॅमिलीमध्ये कुठलेही प्रॉब्लेम्स असो काहीही असो, तिथं मन्नत मागून म्हणजे आपली जी पण विश आहे तिथे मागायची आहे आणि आपण आरती करायची आहे आणि तो दिवा लावून द्यायचा आहे. खूप छान होता अनुभव सांगायचा तर फक्त अश्रूच होते डोळ्यांमध्ये ज्यावेळी मी मूर्तीसमोर गेले आहे बालाजीच्या. खरं तर दर्शन खूप म्हणजे आत्ता जर तुम्ही कधी गेला असाल तर तुम्हाला कळतच असेल, तिथलं दर्शन जर आहे ना तर आपण एंडपर्यंत लाईनमध्येच असतो, पण शेवटी जे मेन गेट आहे ना मंदिराकडं जाणारं मेन जो दरवाजा आहे तिथून एकदमच सगळ्या लोकांना सोडलं जातं. ती गर्दी, ते चेंगराचेंगरी, बापरे खूप गर्दी, म्हणजे असं सुचत नाही तिथे काही. आपल्या घरच्यांना पकडायचं की देवाचं दर्शन घ्यायचं काय करायचं हे कळत नाही तिथे. ती थोडीशी त्यांनी
तिथे इम्प्रूव्हमेंट करायला हवं असं मला वाटतंय. कारण माणूस जर एवढ्या तास लाईनमध्ये राहतंय दर्शनासाठी उभा, तर थोडंसं त्यांनी पण ते ठेवलं पाहिजे की एक लाईन आली आहे ना सुरुवातीपासून, तर एकच लाईन ती जावी. तुम्ही 2-3 लाईन बनवा तशाच, पण एकदम स्ट्रेट असाव्यात त्या. लोक मध्येच घुसतायत, मग खूप दाबादाबी असं खूप वातावरण तिथे हे होतंय की तिथे दर्शन व्यवस्थित घेता येत नाही. पण माझं एवढंच होतं की मी मूर्तीकडेच पाहणार आहे आणि मला शेवटपर्यंत मूर्तीकडेच पाहायचंय. कारण पहिल्यांदाच गेले होते आणि माझी बहीण आहे सोनी अक्का, ती म्हटली होती की व्यवस्थित पहा, देव दिसत नाही तिथं पहिल्यांदा. कारण तिकडच्या मंदिरामध्ये तुम्हाला आधी पण मी सांगितलंय की तिथे उजेड कुठल्याच मंदिरात नाही, आपल्याला दिव्याच्या उजेडातच देव पाहावा लागतो. त्यामुळं पूर्णपणे माझं लक्ष तिकडंच होतं आणि फक्त डोळ्यात अश्रू होते. खूप छान वाटलं, खूप दिवसांपासूनचं तर सो मंदिर आहे या गोष्टी चालणारच, पण सर्वात महत्त्वाचं जे म्हणजे आहे ते दर्शन करणं. तर दर्शन वगैरे झाले, आम्ही निघतोय आता इथून. तर त्या गेस्ट हाऊसमध्ये त्या मावशी ज्या क्लीन करत होत्या त्या जरा वेळ बोलल्या, तर मग त्याही म्हटल्या जाताना लिफ्ट आहे म्हणे, इकडून जा. तर म्हटलं चला काही हरकत नाही आहे, ओझं पण नव्हतं एवढं. त्यांना थोडंसं बोलले आणि खरंच नवीन राज्य नवीन लोक पण छान असतात. खरंच आपण म्हणू ना की दुसऱ्या राज्यात आपल्याला हे वाटत नाही कम्फर्टेबल वगैरे, पण तसं काही नाही, सगळीकडे लोक छान असतात. आपण छान आहेत तर लोकही नक्कीच छान भेटतात आपल्याला. आणि निघलोय आता आम्ही आमच्या घराकडे. सोबत एक सुंदर असा अनुभव घेऊन, एक साकार झालेलं स्वप्न घेऊन. म्हणजे जे पाहिलं होतं आत्तापर्यंत स्वप्न तिथं जाण्याचं, कधी जाणं होईल हे काहीच माहिती नव्हतं या गोष्टीबद्दल, पण ते झालेलं आहे. आणि मनात आणखीन हीच इच्छा होती की देव आपल्याला नंतर कधी बोलवणार आहे. खरं सांगू का, व्हिडिओ मी खूप लेट टाकते तुम्हाला आता हा, कारण मला काही कारणामुळे वेळ भेटला नाही. पण घरात तिकडून आल्यानंतर घरामध्ये दररोज नामस्मरण होतं, गोविंदा गोविंदा. आणि एक वेगळाच अनुभव आहे, एक वेगळीच फिलिंग आहे, ती शब्दात नाही मांडता येणार आहे. जर तुम्ही तिथे गेला असाल तर तुम्हालाही हा अनुभव नक्कीच आला असेल, आणि जर असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. कारण मी तर पहिल्यांदाच गेले होते आणि इच्छा तर आणखीन आहे जाण्याची. मला माहिती नाही तिथं खूप काही नाही आहे असं, पण जे काही आहे ना ते खूप असं वाटतं ना, हार्ट टचिंग आहे, खूप जवळचं आहे ते सर्व काही असं वाटतं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, टेक केअर अँड बाय.